चला महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। महायुतीच्या नेत्यांच्या अमित शहांसोबत थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे। या बैठकीपूर्वी नवी दिल्लीत फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा सुरू आहे। सुनील तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। राज्य मंत्रिमंडळ स्थापनेसंदर्भात राजधानी दिल्लीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मंथन सुरू आहे। भाजप आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी महायुतीच्या बैठकी अगोदर राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांची वेगळी बैठक सुरू आहे। राष्ट्रवादी राज्यासह केंद्रात मंत्रिपद मिळवण्याकरता आग्रही असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहे। प्रशांत, हे तर आता स्पष्ट झालंय की मुख्यमंत्री हा भाजपचा होणार, पण मग अशा वेळी बार्गेनिंग जी होईल ती केंद्रातही काहीतरी मिळायला हवं आणि राज्यात देखील, काय माहिती याबद्दल? बरोबर आहे। राज्यामध्ये जशा पद्धतीने राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावं त्याच धर्तीने केंद्रात देखील स्थान मिळावं यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक सुरू आहे, मंथन सुरू झालेलं आहे। राजधानी दिल्लीतील सुनील तटकरे यांच्या 2 GRG रोडवरती ही बैठक सुरू आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे प्रदेश सत्ते देखील दाखल झालेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रात मंत्रिपद मिळावं, तेही कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद मिळावं यासाठी ही बैठक होत आहे। त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा आणि राज्यातील सत्ता मार्गाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे बघूयात या बैठकीकडे सबंध राज्याचं लक्ष लागलं। या बैठकीत नेमकं काय ठरवलं जातंय, कशा पद्धतीने अटी शर्तींसह मुख्यमंत्र्यांचं नाव स्पष्ट केलं जातं हे कळेल। पण यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण यावर निर्णय आज दिल्लीत होतोय। अमित शहांची आज तिन्ही नेत्यांसोबत दिल्लीत मोठी बैठक पार पडते। या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचणार आहेत। शहांच्या निवासस्थानी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची महत्त्वाची बैठक पार पडेल। याच बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि सरकार स्थापनेसंदर्भात इतर महत्त्वाचे निर्णय घेतले जातील।